तर नमस्कार गायजानो, ही बघा श्रावी, ही आता ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. हा तर श्रावी बोलू शकतेस तू, चल बोल. अरे तू पागल आहेस का रे जरा. बघितला, आणि हे ब्लॉग चालू करणार आहे तशी. अच्छा, तर नमस्कार गाईज, म्हणते की आज ह्याला vlog गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जे काय असेल ते. आफ्टरनून झाली, आफ्टरनून झाली गाईज, आमचा आफ्टरनून झाला. 12 वाजले. सूर्याचा आमचा नमस्कार आमचा नमस्कार आता सूर्य झालाय, म्हणजे सूर्य नमस्कार झालाय, असं काय असेल ते. तर गाईज असंच आज भटकंती सुचली आम्हाला आहे, तर काय नाही काहीतरी काम आहेत, त्या कामांसाठी जातोय. तर तो ते बोललो आम्ही सध्या तुम्हाला सांगू भाऊ आहे नाही काय? नाही सांगणार गाईज, पण कसं त्या निमित्तानं आम्ही जरा पोटपूजा करायला हा, जरा तर हा, तर मी असं म्हणते की आम्ही असंच भटकंती करायला नाही निघालोय. म्हणजे आम्ही असे बाहेर चाललोय ते आम्ही तुम्हाला दाखवतोय, पण आम्ही एका कामासाठी बाहेर चाललोय. ते काम काय आहे ते आम्ही एवढ्यात सॉरी सांगू नाही शकत. पण आजच्या दिवसात आम्ही जी काही मज्जा मस्ती करणार कामा व्यतिरिक्त, ती ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार. तर आता आम्ही आलोय दादरला पिठीभात मध्ये. पिठीभात तुम्हाला इथून दिसेल नाही दिसेल थोडासा दिसतोय पिटी. पण ओ दिसला पिटी और भात दिसला. अरे परफेक्ट दिसलाय. ओके, व्हेरी गुड यार, शिकणार आहे. एक मिनिट. हा तर आमच्या साहेबांना खूप जास्त भूक लागली आहे ना, म्हणून ते आम्हाला बाहेर बोलवत आहेत कंटिन्युअसली. पण त्यांनी नाश्ता नाही केलाय ना, हा, त्यामुळे त्यांना भुकेच्या कळा सोसत नाहीये. नाश्ता तुम्ही पण नाही केलाय, आम्ही पण नाही केलाय, आम्हाला करायचंय. हे ठोसून आले असं बोलते, असं मला. आमचे साहेब बाहेर वाट बघतात, आपण जरा खाली जाऊयात, चला. तर गाईज, हे आहे दादरचं पिठी भात. आता आमचं पिठीभात मध्ये खाऊन झालंय आणि खरंच खूप छान होतं, म्हणजे आवडलं. आणि मेन आपल्या नेहमीच्या जेवणातलं गोष्टी आहेत, म्हणजे मी मालवणी, हा मालवणी नाही आहे, मी कोकण असतंय पण कोकणातला आहे. येस हा मालवणी मालवणी येता. येता हा येते कधीपासून येते. हा, बाबा, युपी बिहारला एक मिनिट बाबा, मालवणी बोल. होय, तर एवढंच मला येतात. पण खरंच छान होतं. म्हणजे जर तुम्हाला काही खायचं असेल, भूक लागली असेल, तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता, कारण ह्या जेवणाच्या पोटाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि म्हणजे तुम्हाला इझी टू डायजेस्ट आहे, तर तुम्ही येऊ शकता इथे. तुम्हाला आवडलं? अरे हो हो, काय? 100% आम्ही घावणे चटणी किती 3 वेळा तीन घेतली. वेळा घेतली. पण ती चव आहे ना, चव अप्रतिम, चुम्मेश्वरी चव. खरंच छान छान. प्रस्थान करत आहोत आम्ही दुसऱ्या दिशेला. टीचर काय झालं? भावावर प्रेम नाही चावीचं. तू पाणी काढलाच चावीने. हा किती नाटक करतो बघितलं तू? रडतोय, अजून रडतोय. तो काय बोललो माहितीये, म्हणूनच तुला आम्ही कुठे घेऊन फिरत नाही, हे मी नीट ऐकलंय. हिचे कान वाजतायत आज. हिचा आज कानपूर खराब आहे. हिच्या कानाला पूर आलाय आज. पावसाने पूर माझ्या भावावर नाही काय ना, दिसलं मला. अरे पण आज तिने 2 गोष्टी केला, मी सांगू शकत ना. पहिली गोष्ट, का नाही सांगू शकत? पहिली गोष्ट बोलते जाऊ पहिलं गावण्याचं आहे. धावणार नाही. चाल. गाईज, हो तेच आहे. बाकी मी काय नाही केलंय ना. काय नाही सगळं बोल, काय नाही केलं. काय नाही केलं. बघितलं काय धमकी दिली मला, खोटं बोलला तू. मारतोय. काय गाईज, त्याला धमकी दिला. दरवाजा पण तेवढाच उघडायचा नव्हता. बाय. भावावर प्रेम नाही, अजिबात नाही. संपलं एकदम. आज मी चष्मा लावून बोलतो. Guys, he is a liar. Do not believe. माझ्या भावावरती प्रमाणाच्या बाहेर प्रेम आहे. हा. येस. हो.
हो ना हो 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 ना हो 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 आहे. तू माझा लाडाचा भाऊ भाऊ आहे. येस. पडला. अरे हिरा पडला नाही पडला हा. मी एक प्लॅन केला. आता आमचं कामासाठी आम्ही तिथे आलो आहे. ते काम झाल्यानंतर काय करू शकतो हा प्लॅन मी केला. तर हा काय बोलला एकदम खुश होऊन, ह्याला प्लॅन खूप आवडला आणि बोलला की म्हणूनच तुला आम्ही कुठे घेऊन फिरत नाही असं तो मी बोलला. असं बोललो की म्हणून तुला आम्ही घेऊन फिरतो, पण हिचे आज कानपूर वाजतायत. हिच्या कानात पावसाचा पूर झालाय. नाही तू नाही मुंबईचं पाणी त्या कानात गेलंय. कानात काहीच पण आहेत इकडे हा, मला- चिखल मला- आहे. नाही तर दुसरं बोलशील ऐकलं नाही. चिकन कुठे आहे इथे? आणि मी छत्री बोललो, छपरी नाही बोललो. आई शपथ, भाईला झाले का? मी छत्री बोललो, भाऊ बोललो छत्री घेऊन कसा दिसतोय बघ. समजलं, कानात अरे मी छपरी नाहीये. अरे मी छत्री बोललो भाई. बोललो आता चिकन आहे बाबा. पहिले सांगतो बोल चिकन कुठे आहे? अरे गलती आहे. वय झालं तुझं माझं नाही. तुझं कानाचं वय झालंय. तुझे बोलला तर मला छपरी त्याची चुकी आमचीच आहे. आम्ही शब्द स्पष्ट बोलत नाही. तू ऐकतो स्पष्ट ना. कळलं चुकी तुमची आहे. आम्ही छपरीला छत्री बोलतो ही आमची चुकी. ऍक्च्युली ती छपरी आहे. आम्ही छत्री बोलतो ती. हॅलो. काय कसली बॅटरी गेली? चावी तो बोलला चावीची बॅटरी गेली. चावीची बॅटरी गेली करून. आता तू काय बॅटरी होती चालत नाही ना. नाही ती पण आमची चुकी आहे. ऐकेल आणि बोलणार मी ऐकली नाही. गाडी येते आहे. मी तुझ्याकडे लुक का दिला जेव्हा तो बोलला की गाडीची बॅटरी गेली तेव्हा साईडला मला जाऊ दे. हिला सांग. ते हिला का सांग, मी थोडी ना बॅटरी चार्ज करणार आहे बसून त्याच्यावर. कोल्हापूर आठवते? कोल्हापूर मी काय बोलतो तुला कोल्हापूर आठवलं? कोल्हापूर काय कोल्हापूर? मी जेव्हा कोल्हापूरला बोललो होतो काय हा गाडी उघडली का तेव्हा लुक आला होता ना, म्हणून तुला आता बोललो. समजलं? आठवलं? अरे मग तू पण तू मला बोलायला देशील? तू ते कोरिलेट करशील, मला काय करणार होतं? मग मी त्याच्यासाठी तुला लुक दिला की तुम्हाला सांग की तो काय बोलला गाडीची बॅटरी चावीची नंतर त्याने करेक्ट केली. चला गाइस मॅटर सॉल्व. चावीची बॅटरी उतरली. काय बॉस? चावीची बॅटरी उतरली. हो मला कळलंय. गाईज हे आम्ही का क्लिअर करतो माहितीये? आता ह्याच्या अगोदर तुम्ही 2 क्लिप बघितला असेल, म्हणजे जो काही छोटासा व्हिडिओ असेल ते बघितला असेल, तर त्यामुळे आम्ही असे शब्द करेक्शन करून सांगतो. नंतर काय होतं, आम्हाला बोलते तुम्ही चुकीचं बोलला. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ प्रूफ देतो गाईज. हो तर लाईक मी तेव्हा ह्यांना चुकीचं बोलते जेव्हा हे चुकीचं असतात. 2दा झालं फक्त माझ्याकडनं. 3 वेळा 4 वेळा 5 2दा कानपूर खराब हाँ. झालाय. वाढवतोय का? इनके कानपूर में हड़ताल है आज. एकदा झालं हा बोल. म्हणजे काय, आम्हाला पूर्ण दिवस आज कसा प्रवास करायचा आहे बघा. हॅलो माझ्या भावा, मला जिवंत आहेस काय बघूया. आराम करत असतो, काम करतोय ना तू. तर मित्रांनो, हा मस्त पाऊस लागतो बघा. सुंदर पाऊस लागतो. या पावसात जायला खूप मजा येते. म्हणजे टेम्पो असल्यामुळे पाऊस दिसत नाही. बाजोटो मेरा भारत मान. हा राईट लो. हॅलो. तर मंडळी, तो पाऊस मी नाही. पाऊस मला पाहू नका, त्या पावसाला पहा, असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो, काय नाही, आता तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय मला. आम्ही कुठेतरी चाललोय So, आणि अचानक भयानक प्लॅन नव्हता. अचानक भयानक प्लॅन नव्हता, फक्त श्रावणीमुळे झालेला Yes. आहे प्राय. जे श्रावी बोलली हा. कामासाठी निघालो होतो, पण आमचं आधी एक काम कम्प्लीट झालं. मग दुसरं काम जे होतं ते पण टाइम मध्ये कम्प्लीट झालं. तर श्रावी बोलली असा प्लॅन आहे, तर आपण तो कम्प्लीट करायचा का आणि माणसाला सरप्राईज द्यायचा का? तर आम्ही लगेच हा तो माणूस पण सरप्राईज होणार आहे. हो. प्राइजलेस आपला सरप्राईज आहे, समजलं? संद्रूप उघडत नाहीये, हे पाठी जात नाही, त्यामुळे संद्रूप उघडत नाहीये. पण संद्रूप पावसातून उघडायचं नसतो गाईस, आपल्याला भिजायला होईल. त्यामुळे संद्रूप उघडायचं नाही. आम्ही लावणार आहे. इथे 1-2 लाखाचा खर्च आहे. आम्ही 2 लाख देणार आहे. मी फक्त अप्रूव्ह करणार आहे. पोहोचतो. हा. गाडी दुसऱ्याची आहे, मी अप्रूव्ह करणार. तर अशा प्रकारे तुम्ही मगाशी बघितलं की ह्याने एका माणसाला कॉल केला होता. तर
त्या माणसाचा वाढदिवस होता 2 दिवसाआत, नाही 4 दिवसांनी, 3 दिवसासाठी. 3 दिवसासाठी 3 दिवसासाठी नाही, 3 तारखेला होता काय. तिच्या बोलण्यावरती जाऊ ना, काही काय पण करू. तर अचानक माझ्या डोक्यात असं आलं की आता आपलं काम तर झालंय, तर आपण काय करू शकतो. तर हा दानव तसाही 24 तास घरी पडलेला असतो, तर आपण जाऊया त्याला सरप्राईज द्यायला. म्हणून आम्ही चाललोय रोयाला सरप्राईज द्यायला. चला मी लेट चाललो कारण मी रस्ता बघायचा मला. हा, मला तू काय- रस्ता बघ. तू नाही बोलला माझं बोलणं काही सिरियस घेऊ नका, याला सिरियस घ्या. कारण ह्याने नाही बघितलं तर आम्ही अनसिरियस. तू जी काय दुर्बीण लावली आहे, हा. डबल काचीची असेल, सिंगल काचीची असेल, ती झूमिंग झूम आउट होते ऑटोमॅटिकली. तर त्याला असं वाटतंय की आम्ही नाही, म्हणजे त्याला माहितीच नाही मुळात आम्ही येतोय, आम्ही निघालोय हेही त्याला माहिती नाही. त्याला ह्याने असं सांगितलंय की जर पाऊस नसेल तर हा ट्रेनने येईल, हा येईल कारण हा घरी फुकट बसलाय. याचा आणि विकेचा सुद्धा तू असं रोयाला सांगितलं आहेस, ते मी बोलते. फुकट बसला म्हणजे मी फुकट नाही बसलो. असंच ब्लॉग बोल. एडिट करतो. मी विक्रांत सरांनी कामं सांगली काम करतो तिकडे. पण मी असंच बोललीये की रोयाला तू असं सांगितलं की तू घरी असंच फुकट बसलाय त्याच्यामुळे तू येतो. हे बोलू नको ना, त्रास होतो. तसं तर आम्हाला आयडिया होती की तू घरातच असणार आहे, पण तरी सुद्धा एकदा कन्फर्मेशन म्हणून आम्ही कॉल केला. तर ह्याने असं सांगितलंय की हा 1 तासाने निघेल त्याच्या घरातून रोयाकडे यायला ट्रेनने, आणि जर त्याच्या इथे पाऊस असेल तर हे लोक नाही येणार, कॅन्सल करणार प्लॅन, आणि नसेल तर हे लोक जाणार. तर तर, कामामुळे, पर्सनल कामामुळे बाहेर गेले होते. हा. कंपन्याची जिम्मेदारी मलावर दिली होती, कसली? त्यामुळे मी गेलो. आमची कंपनी बस कंपनीचे बस मला बस कंपनीचे मालक आहे मी. जिथे बस थांबतो तिथे आम्ही बसतो गप्प. म्हणून गप्प. सो बेसिकली त्या दिवशी सगळेच कशात तरी बिझी होते, आणि युजली आम्ही एकत्र मिळून आमच्या फ्रेंड्सचे वाढदिवस साजरी करतो, पण त्याचा करता नाही आला. तर आज अचानक बोललो लेट्स गो अँड सरप्राईज हिम. तो आम्ही केक घेऊन जाणार आहे, तर भेटूया आता डायरेक्ट अंबरनाथला. केक घेऊन. मग बोलली Bye. पाहिजे ना मी. बाय बाय. बाय बाय. लय बोलतो. नको बाय. नको नको. तिकडे नको करू काय. आईज आम्ही बघता बघता समुद्रात येऊन पोहोचलोय. वाव, खूप टाइम नंतर मी बघते पाणी मध्ये तलाव झालाय, तलाव समुद्र झालाय, आणि आम्ही त्या समुद्रातून लाल कलरची नाव घेऊन चाललोय. आधी माहिती असतं तर आलो नसतं बोट घेऊन मी. हे बघा समुद्राच्या लाटा बघा कशा. तर आम्ही फायनली पोहोचलोय, आणि आता त्याला Yes. कॉल करायची वेळ आली आणि सांगायची वेळ आली. फ्लोअरवर जाऊन त्याला फोन करूया. हो, डायरेक्ट वर जायचं. डायरेक्ट आम्ही आता त्याच्या दरवाजाच्या बाहेर जाणार आहोत आणि आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत. त्याला अजिबात आयडिया नसेल की नाहीच आहे की आम्ही आलोय. सो फायनली अरे मजा येते यार मला. अरे मी हे डायरेक्ट का काढलं? सरप्राईज गाईज. मी हे का काढलं? इट्स टाइम टू गो. नोकरी धंदे सोडून आम्ही अशीच माझ्या बॉसला कळेल ना ऑन ड्युटी फिरत नालायक आंबरला जाऊन बसलेला. सो गाईज हाऊ मच एक्साइटेड आर यू टू? खूप, कारण की यार आमच्या भावाचा बर्थडे आम्ही साजरा करायला आलोय आणि मनामध्ये खूप एक्साइटमेंट आहे, कारण की आज आमचा भाव 30 मध्ये आलाय. हो, 30 वर्षाचा झाला. बाप रे, मला तर विश्वास हे नाही कट करूया बसत. गाईज. बिचाराचं 30 वर्षाच्या मुलाला विश करायला आम्ही एवढा लांब गाईज म्हणजे आम्ही खूप दिवसांनी, 1 वर्षाने आता त्याच्या घरी येतोय. 1 वर्षाने, जास्त मेलाय. 2 वर्षाने आम्ही इकडे आलोय. आम्ही पोहोचलोय 204 मध्ये. किधर है रे तू? किधर है तू? तू किधर है? मैं छोड़, मैं कल्याण में. वो चेतिया फोन कर रहा है मेरे को कि आने का करके. तो चेतिया तू दरवाजा तो खोल. चेतिया तेरा दरवाजा में खड़ा है. दरवाजा तो खोल. देख चेतिया बताएगा था कभी. अभी तक घंटी बजेगा देख. ये देख, देखा घंटी बजा. अरे घंटी बजा से तेरा. कुठे? मी मस्त कैसा है? गुड मॉर्निंग. कैसा है तू? हाँ बोल रहे थे, आया नहीं कोई. बोला ना.
हॅपी बर्थडे मेरे भाई. ब्लँकेट घेऊन झोपा, थंडी वाजते. मुंह क्यों बनाया? हा, रोज आमच्यावरती व्हिडिओ कॉल इथूनच बोलतो. हा ना. हा चेहरा आधी बघा. ही ना, ही बाई ना खरंच आमच्या गावात आम्हाला ना कुठला बदला घेईल, मग जन्माचा बदला घेते माहित ना. मारायला सुटली ना, हे बघा बिचारायला लाल करून सोडला. सुजावला त्याला. अरे, शोभा फोडला 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 पाणी पिणे आरामात घेतो आम्ही नंतर. अरे असू द्या की नंतर घेतो. फोडला लेसन दिला बाबा तुला. हा लेसन मला माहित नव्हतं ते एवढं बरोबर आहे. उघडायला. इसका फोन करे तो. छोटी आहे. हा, मग तो- कल्याणला नाही येणार. कोण याने फोन मला आता पाहून 40-45 मिनिटं झाले तेव्हा केलाय. मग हे दोघं निघालेच ना तेव्हा. थंडीत गरम झालाय. त्याचं काय माहिती का तिचा पाणी आम्हाला आणलंय. आणि हा पितोय हा. पाणी पितोय. पितोय कोण? Guys, guys, 3 पाणी होते. 1, 2 आणि तो 3. इथं पण तीन व्यवस्थित आहे. हे बाई. आणि पाणी हा प्यायचं. तीन पाणी तो प्यायचा. तीन पाणी मम्मी भी इसका पानी बना के रखे ऐसे नहीं होता. हाँ बट मैंने म्हणजे माझी आजी जाएगा ही नहीं. सही पाण्यात नाही केलं. शावी, मला तुला ना एक तुझ्या हिंदीवरून एक प्रश्न विचारायचा. तुला म्हणजे हिंदी तुझी खूप अशी स्ट्रॉंग आहे. आता मी तुला ना मराठीत काहीतरी सांगतो, तुला क्विक मध्ये हिंदीत कर, ठीक आहे? तर आता मी श्रावीला विचारतो, क्विक हा. मला पाठवलं असतं तर बरं झालं असतं, पण मला पाठवलं नाही. हा, मला कळलं त्याचा अर्थ काय होणार, त्याच्यामुळे मी हे बोलणार नाही. बरोबर. तू बोल ना, तू बोल. तुझी हिंदी चांगली आहे ना, नाही ना. तू बोल रे. मला पाठवलं असतं तर बरं झालं असतं. अरे तिका ना बोल की. तेरे को क्या है? बोलतो बोल. मला पाठवलं असतं बरं झालं असतं, पण मला पाठवलं नाही. तेरे को भेजा नहीं. हाँ, तेरे को भेजा नहीं. तो तेरे को नहीं समजा. श्रावी कंप्लीट करून सांग मला. अरे बोलायला नाही काय. तो मला अरे पाठ- बाबा आहे तसं फक्त श्रावणीसाठी गाणं करतो तो. ओ, बाई साहब. ए, normal. अरे पण तू आम्ही वाक्य तर actually कम्प्लीट काय कर. झालं माहितीये का, की आम्ही आलोय आणि ह्याची झोपमोड झाली आहे. त्याच्यामुळे ह्याला झोपतो अर्धा तास. ह्याला दुःख झालं. आम्ही येण्याचं दुःख झालंय, ह्याला दुःख झालंय. अच्छा, कोण आहे मी? साईड पे रख. कोण आहे मी? भाव आहे माझा. मग ह्याला माझी पर्स बघा केवढी आवडली आहे. हा स्वतः घालून फिरतोय. मला माझ्या गर्लफ्रेंड द्यायला आवडतं. नवऱ्याची गर्लफ्रेंड एकदम नवीन आणि आहे. तुझी गर्लफ्रेंड. काय म्हणजे याचा गर्लफ्रेंड आहे, याची नाही गर्लफ्रेंड, याचा गर्लफ्रेंड आहे. हे, म्हणजे कसं आहे, देऊन. पण ती माझी आहे. सो अरे तुझी आहे ना, तसं नाही. यात काय झालं? तू कॉपी बोलतो, पण तू कॉपीराइट बंद केलेस ना. येस. आयुष्यात माणसाने लग्न करावं एकदा आणि करून पाहावं. सगळे शब्द फिरवलेत त्याने. मी श्रावीला तेच शिकवतो, एकदा तरी आयुष्यात लग्न कर. तू नको येऊस. तर काही जण आम्ही फायनली निघालोय परत घरी जायला. पण आम्ही आमच्या सोबत एक पार्सल घेऊन चाललोय, ते म्हणजे हा बघा. हा फ्री मध्ये आलाय. फ्री मध्ये आलाय हा. ह्याला आम्ही इन्व्हाइट नव्हतं केलं, आलाय. आम्ही याला सरप्राईज द्यायला आलो, याने आम्हाला सरप्राईज दिलं की चला मी मुंबईला येतो. आता उरलेल्या दोघांना जागरण आहे, मला नाही. वाचली मी. लडकी होने का फायदा है गाइस, फायदा. चलो काय डायरेक्ट लोणावळा. असं काही होणार नाही. मी मारेन तुम्हाला, खूप मारेन. मला घरी सोडा. आणि चला, तुम्हाला आज रोहित तिथेच- पेट्रोल भरतोय, इथून लोणावळा जवळ आहे. चला लोणावळा. हा, निघालो. हे, इथं उतरव मला इथं. बस झालं काय, हात दुखला माझा. याच्या करून निघालो होतो. किती वाजले होते? 7, 7:30 वाजले होते, 8 वाजले होते. काय नाही, आता 8:45 झाले होते काय. यातून आम्ही इकडे कुठे पडलोय? लोकेशन काय आहे? काय माहिती. लोकेशन पण आम्हाला माहित नाही,
पण आम्ही इथे अजून अंबरनाथला बसलो आहे. अंबरनाथला बदलापूरला कशाला राहतो माहित नाही. लोकांचे बदले घेऊन फक्त बदलापूरला राहतोय. नालायकाला इकडचे रोड नाही माहित, काय नाही माहित. इकडे उपाशी आम्ही मरतोय. एवढे बडबडतो कारण मला भूक लागली आता आणि झोप पण आली आहे त्याला. आणि झोप पण पण आज त्याला रात्री जागायचंय. नाही नाही का नाही हे घेऊन आज चेता जागणार आहे माझ्यासोबत. कृपया गाईज मला झोपे नाही. मला माहिती, मला पाणी कसं रया परत बाई मी एक सामान्य माणूस, कामाधंद्याला जाणारा माणूस आहे. तर उद्या मला नोकरी आहे, नोकरीवरती जावं लागतं. उद्या आमची 10ची ड्युटी आहे. खोटं बोलतोय 8 वाजता उठायला लागतं. सगळी कामं करून आम्हाला जायला लागतं. त्यामुळे आम्ही रात्री असं थांबवू शकत नाही कोणाबरोबर. आमचं ऑफिस आहे. झालं. फालतू टॉपिक्सवर आम्ही चर्चा केली, त्याच्यामुळे असं वाटतं की ती चर्चा काय पावसाला आवडली नाही. त्याच्यामुळे पावसाने आता जोर धरलेला आहे. पाऊस करून हा, त्या पावसाने पण जोर पकडला. तुम्ही जे काय बोलताय ते नॉनसेन्सगिरी काय करताय Yes. त्याबद्दल मला काय ऐकण्यात काही शॉक नाहीये. बरोबर. म्हणून मी पडतो आणि तुम्हाला डिस्टर्ब करतो. थँक्यू. मग बंद तो करा. पडला. नाही एकदा कॅमेरामध्ये बघून बोल ना काहीतरी. तुझं खूप कमी फुटेज आहेत रे ब्लॉग मध्ये. हा माणूस आरामी याचा बर्थडे करायला आम्ही आलो होतो. आलाय बघा कसा चड्डी मध्ये. काय बोलायचं याने फुल चड्डी घातली आहे त्याची. याला एकदा बघा त्याला काय. मला इथं या लोकांनी आल्यानंतर खूप मारलेलं आहे. इथं माझ्या डोळ्याला कोणीतरी छत्री मारली आहे, माझ्या ओठाला कोणीतरी साखळी मारली आहे, हाताचा bracelet मारलेलं आहे. जरा लागलंय. हा, इथं खूप लागलेलं आहे मला. ज्याला मुश्किल इथं पण छत्री मारली. कोणीतरी पंच मारला मला. पण आता जाऊ द्या, मी काय बोलू शकत नाही. तो थोडासा नवीन आहे, त्याला ब्लॉगिंग करता अजून येत नाही. नवीन आहे, शिकून समजून घ्या. शिकेल नाही आहे वो. नाही आहे. साला जुना है लेकिन नया है. मला दोन्ही झाले, भूक पण आहे, झोप पण आहे. तर आम्ही फायनली लालबागला पोहोचलो. लालबागला पोहोचलो आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागलं कारण आम्ही दुपारी 12 वाजता जेवलो, जे तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये. तर आम्ही 12 वाजता खाल्ल्यानंतर डिरेक्टली आम्ही आता खाणार आहोत. ते म्हणजे वाजलेत आता रात्रीचे 10:15. तर त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट ऍक्च्युली आम्ही 10 तासानंतर तू जागा झोपलाय ऍक्च्युली 10 तासानंतर खाणार आहे. बाबा चल ना, बंद करा ना. कामाच्या बाबतीत मस्ती नाही. मस्ती नाही कामाच्या बाबतीत. सर दमलो. मुंबई ट्रॅफिक म्हणजे मुंबईला लागलेला शाप आहे, शाप. बरोबर बोलेल. गाईस बघा, मी आल्या वेळेला मसाला पापड. अरे अशा प्रकारे आपल्या येस. फक्त केक वरती नाव नाही. हा तू सांगितलं नाहीस त्याला. केक फक्त बघायला डिलिव्हरी झाला 15 मिनिटं. कारण फक्त जेवायला तो गावातून मुंबईत आलाय. ओनली टू ईट ऍक्च्युली. आणि त्याच्या केक कापायला आम्ही अंबरनाथला गेलो. तो केक आम्ही मुंबईत कापतोय. मुंबईत खाना खा दे. आईच्या कशाला जपतो काय माहित. सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोकांनी खाल्लं तरी प्रॉब्लेम याला, खायला दिलं तरी प्रॉब्लेम याला. म्हणजे कशाला या दुनियेत आलाय मला समजत नाही. याला खरं प्लेट समोर आहे, याला ना शूट करायचं. याला दानव गोष्टीचा कुठे प्रकार असतो ना तिकडे सोडायला. खरंच मानव जातीत नाही येत. अरे आमच्या भावाचा बर्थडे आम्ही साजरा करतोय. केक आलेला आहे. पण काहीच गंमत बघायला. मी लालबागवरून अंबरनाथला गेलो याला आणायला, म्हणजे बदलापूर अंबरनाथला आणायला. म्हणजे केक कापायचाच होता तिकडे, त्याच्या घरी कापायचा होता. पण भाई सरप्राईज देऊन बदलापूरसून लालबागला केक कापायला आला. टू मच फन. दिवस अरे 11 झालेत बरोबर. भाई अरे भाई चाललंय मेरा भाई TC में पदार्पण किया है. वही कॅन्डल आहे. खूप मत वाढदिवसाच्या हार्दिक
रॉक मराठी आहे त्यामुळे तुम्ही मराठीत कन्वर्ट करून घ्या. अच्छा मग कसं? सारी अरे ते चांगला आहे. तुझं स्वतः टाकलं मला दोनात चवी नाही राहतोय. तर ह्याला हे केक अरे माणूस छोटा बाईट घे ना. तू असं टाकलं नॉनसेन्स. मी बाईट पण नाही घेतली. तिला भूक लागलेली रोया. बाई जाऊ दे आमचं हॉटेल नाहीये एवढी ओरडू नको घरात. शोभामध्ये काहीतरी शोभा ठेवा. वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोया वाढदिवसाच्या रोया, किधर खोया? शुभेच्छा. रोया वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोया. हे आपण actor अरे बड्डे आहे भावाचा. चंदोशी सारे गावचा ए बड्डे होय. So guys, आता जो आपला होता आम्ही जो सकाळपासून चालला होता तो आम्ही इथेच एंड करतोय. बट मज्जा आली. छान दिवस गेला आमचा. मला घरून फोन येत आहेत. आमच्या मातोश्रीचा फोन येतोय. हा आमच्या मातोश्री सारखा फोन करतात. माता. आय थिंक वी शुड गो लिव्ह नाव. येस. बाय बाय. बाय गाईज. सी यू नेक्स्ट ब्लॉग. ए तो बोलतोय सी यू नेक्स्ट ब्लॉग. सो बाय. हॅलो बाय. आणि काय माझं पण बाय.